नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी डेली यूजसाठी सुंदर डिझाईनचं एक मोठा मणी यूज करून सुंदर मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत, मीडियम साईज। स्क्रू लागेल, हे बघा मोठा मणी घेतलेला आहे 10 नंबरचा आणि काळे मणी। हे बघा आता मी धागा डबल करून घेतलेला आहे इथे आणि इथे टेप पट्टी नेहमीप्रमाणे घेतलेली आहे चिपकवून। तर सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचं मणी टाकायचं आहे। त्यानंतर स्क्रू हा का टाकतो तर कमी जास्त आपल्याला कसं झाला तरी मग स्क्रू बसून व्यवस्थित आपल्याला ते घालता येतं गळ्यामध्ये। तर हे बघा आता सुरुवातीला आपल्याला 5 मणी टाकायचे आहेत काळे। मोजून टाकले की हे दोन्ही बाजू व्यवस्थित येतात। त्यानंतर गोल्डन मणी मीडियम, 2 काळे मणी, त्यानंतर गोल्डन मणी, 2 काळे मणी आणि गोल्डन मणी। हे बघा 3 काळे मणी ओवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 3 हे गोल्डन आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 काळे मणी ओवलेले आहेत अशा पद्धतीने। आणि परत आपल्याला 5 मणी टाकायचे आहेत काळे, गोल्डन, काळा आणि हे बघा गोल्डन, परत 2 काळे, गोल्डन आणि 5 काळे मणी टाकायचे आहेत। तर हे जे आहे आपल्याला जेवढं लांब हवं आहे तेवढं आपण बनवू शकतो। तर डेली यूजसाठी कसं एकदम फॅन्सी आणि नाजूक घातलं जातं, त्याच्यामुळे मी खूप साऱ्या व्हिडिओ सुंदर सुंदर बनवलेले आहेत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलमध्ये जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जी बेल आयकन असते तिथे क्लिक करा, म्हणजे मी ज्या रोज व्हिडिओ टाकत जाते ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करत जा, म्हणजे जे कोणी कसं बाहेर खूप सारे पैसे घेतले जातात, नाजूक जरी आपल्याला एक सिंगल लाईनचं बनवायचं असेल तर बनवायचे सुद्धा खूप पैसे घेतले जातात। जर तुमच्याकडे असे मणी असतील आणि तर तुम्ही घरीसुद्धा असं बनवू शकता, खूप टाईम नाही लागत याला बनवायला। हे बघा आता इथे मी 1 2 3 4 5 आणि 6 बॉक्स बनवलेले आहेत, म्हणजे 6 पेट्या। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मंगळसूत्र ओवायचं आहे। हे बघा आता मंगळसूत्र ओवताना सुद्धा आपल्याला मागे पुढे बघायचं आहे, कुठली डिझाईन चांगली वाटते त्या पद्धतीने मी स्वतः तयार करते। तर हे बघा इथे मी आता काळे मणी ओवल्यानंतर 4 गोल्डन मणी टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 काळा मणी, परत 1 गोल्डन मणी आणि मध्ये मोठ्या साईजचा मणी टाकलेला आहे। आता हे बघा या साईडला पण आपल्याला 1 छोटा मणी टाकायचा आहे गोल्डन, त्यानंतर काळा आणि हे 4 मणी। हे बघा किती सुंदर आहे, म्हणजे आपण इथलं जे आपण बनवतो ना डिझाईन ती महत्त्वाची असते मंगळसूत्रामध्ये। त्याची विण छान असली पाहिजे किंवा मग त्याचं कॉम्बिनेशन आहे ते सुंदर दिसलं पाहिजे, म्हणजे ते मंगळसूत्र आपल्याला छान दिसतं। तर हे बघा अशा पद्धतीने मी 1 मणी टाकलेला आहे, याची पण खूप हल्ली फॅशन आहे। तर साईडने मी असे मणी टाकलेले आहेत, हे बघा खूप छान वाटतं। आणि इकडे अशी डिझाईन काळ्या मण्यांमध्ये बनवलेले आहे, तर खूप सारं सुंदर असं कॉम्बिनेशन आलेलं आहे। आता 5 मणी काळे टाकायचे आहेत, गोल्डन, 2 काळे, गोल्डन, काळे आणि गोल्डन। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता ही साईड पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे। 5 मणी, त्यानंतर गोल्डन, 2 काळे, गोल्डन आणि 2 काळे, गोल्डन। घरच्या घरी मंगळसूत्र बनवण्याचा हेच फायदा आहे की आपण आपल्या पद्धतीने सुंदर सुंदर डिझाईन बनवून ते घालू शकतो 2-3 महिन्यातून एकदा। हे बघा आता अशा पद्धतीने ह्या साईडला सुद्धा आपल्याला 6 बॉक्स आहेत, हे 6 पेट्या अशा बनवून घ्यायच्या आहेत।
इथे साईज जी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बनवू शकता. साडीवर किंवा ड्रेसवर मॅचिंग होईल अशा पद्धतीने तुम्ही इथे त्याची साईज ठेवू शकता. आता लास्टला आपल्याला हे 5 मणी टाकायचे आहेत. स्क्रू आणि छोट्या साईजचा मणी हा टाकून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे. आता सुई काढून टाकायची आपल्याला आणि धागा आपण जिथे चिपकवला असेल तिथे व्यवस्थित ती पट्टी काढून तिथे आपल्याला हे बघा असं धागा खेचून घ्यायचा आहे आणि मग गाठ मारून घ्यायची आहे. तर इथे 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. हे बघा आता इथे गाठ आपण बांधली ना तरी पण असं खेचून बघायचं, कारण याचा जो होल असतो तो मोठा असेल तर पूर्ण बाहेर येऊ शकतो ते. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 गाठी मारून कापून घ्यायचा आहे उरलेला धागा. थोडंसं लांबून कापायचा आणि मग तो आपल्याला मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकवून द्यायचा आहे. हे बघा आपलं मंगळसूत्राचं खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आणि लुक पण छान आलेला आहे. तर खूप फॅशन आहे हल्ली एकच मणी यूज केला जातो आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचं प्रकारचं आपण बनवून घालू शकतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.